श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहेत तर बघू शकता, आज होता शुक्रवार आणि शुक्रवारची आपली पूजा वगैरे चालू आहे. इथं कपडे वाळत घातलेले आहेत. पलीकडच्या गॅलरीत टेरेसवरचं हे कपडे आहेत, त्यामुळे एक छोटीशी गॅलरी आहे आणि मग आपल्याला सूर्यनारायण दिसून येत नाही आहे. जेव्हा तो अजून थोडासा सरकल तेव्हा मात्र पूर्ण सूर्यनारायण दिसतो. मग काय, सूर्यनारायणला नमस्कार केला आणि पाणी वगैरे दाखवलं आणि देवपूजा वगैरे झाली होती सकाळी. आज शुक्रवारमुळं कुंचन सेवा पण मस्त झाली होती आणि सकाळ सकाळी कुंचन सेवा केली की छान वाटतं. कारण दिवसभर काम करून थकलेला जीव असतो आणि शिवाय बाहेरचं कसं पण आपण रिक्षात येतो बसून, कसं पण बाहेरचे असतात लोक, त्यामुळं सगळं मग ते काय फ्रेश वाटत नाही जीवाला की येऊन संध्याकाळनं कुंचन सेवा करायची. शक्यतो होता होईल तेवढं मी सकाळचीच कुंचन सेवा करून जाते, कारण त्याशिवाय मनाला भावत नाही आणि प्रसन्न वाटत नाही जीवाला. म्हणून आता कशात वेळ न घालवता सकाळचं जेवढं वेळ भेटेल तेवढं कुंचन सेवा करून जाते. कारण बरंचसं कामं लेकीमुळं हलके होते. मुलं माझे दोन्हीसुद्धा सगळे घरातले कामं करतात. आता ते काय काय कामं करतात मी जर सांगितले तर ते ओरडते, पण काय सांगावं आता, मागं पुढं सगळं मुलगी बघून घेते आणि लेक पण. घरातले बरेचसे कामं माझ्या मुलांना वाटून दिल्यामुळं मी बिनधास्त आहे, त्यामुळं बाहेरच्या कामाला जाऊ शकते मी. आता घरातली काळजी मिटलेली आहे, कारण दोघं पण कळते झालेले आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या ते स्वतः घेऊ शकते, त्यामुळं छान वाटतं. मुलं आपल्या अशा हातभार लावले तर. मला तर खरंच मुलांचा खूप आधार आहे. मी त्यांच्याच भरोश्यावर तर कामाला जाते. मग काय, सकाळ सकाळी चहा चपातीचा बेत चालू आहे आणि खारी पण आहे सोबत. हे मैद्याचे पदार्थ खूप खाण्यात यायला लागले आहेत हल्ली. आता रोजच्या व्हिडिओमध्ये मैद्याचे पदार्थ दिसतात, पण जेव्हा कॉलेज चालू होईल त्यांचं तेव्हा हे सगळं कमी होईल. कारण ते ज्याच्या त्याच्या कामामध्ये गुंतत जातं आणि ज्याच्या त्याच्या व्यवसायात गुंतलं म्हणजे ते व्यवस्थित रुटीन चालू होतं. मग आता सध्या त्यांचं रुटीन नाही आहे, तर रुटीन आमच्या दोघांचंच आहे. त्यांचं पण या 8-10 दिवसात चालू होईल कॉलेज वगैरे. मुलांचं ॲडमिशन होत आलेलं आहे, लेकीचं झालं आहे, आता मुलाचं पण ॲडमिशन होईल. मग काय, सकाळचं हे चहा वगैरे झालं, मस्त असं बेत झाला चहाचा आणि मग निघालो तर साहेबांनी रिक्षा कशी बशी पुसली आपली आणि रात्रीच लेकाने रिक्षा खूप छान क्लीन केली होती. आणि मग तसंच सकाळी बसलो. सकाळी थोडंसं कपडा मारतात साहेब बसण्यापुरतं वगैरे इकडं तिकडं, आणि निघाले मग आपल्या रिक्षात. खरंच नशीब लागतं नवऱ्याबरोबर रोज सकाळी कामाला जाणं आणि रोज त्यांच्याबरोबर येणं, कारण हा वेळ पुन्हा येत नसतो. एकमेकाला जेवढा क्षण घालवता येतं तेवढा घालवते. आणि मग सकाळी जाता जाता आम्हाला झालं उत्तरेश्वराचं शंकराचं मंदिराचं दर्शन झालं, कारण साहेबांना भाडंच तिथून होतं. मग ते काय, भाडं घेतलं आणि मग मंदिराचं शंकराचं महादेवाचं दर्शन घेतलं. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर ट्रॉफिकने एवढा वैताग दिला होता काय सांगावं. पण लेकीने माझ्या चपात्या केल्या होत्या, छोले शिजवून ठेवले होते आणि मी आल्यानंतर तिने वाटण वगैरे केलं. डायरेक्ट मी छोलेच्या भाजीला फोडणी दिल्या आणि असं जेवायचा बेत घेतला. तर जेवणाच्या बेतमध्ये वडापाव होतं आणि खूप छान गरमागरम असे वडापाव होते. हे वडापाव त्या ताईंकडं खूप छान भेटते, हाताला खूप चव आहे त्यांच्या वडापावची. आणि मग नंतर ही छोलेची भाजी आणि इथं कांदा घेतला होता. जे कांदा कापून घेतला त्या कांद्यामध्ये लिंबू थोडंसं पिळलं होतं आणि मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येत होती. हे माझ्या वडिलांचं डोकं असायचं व आम्ही जेवायला गेलो की वडील असं करायचे आणि मग तसंच आमचे साहेब पण करत आहेत. मग इथं भजी घेतलेल्या आहेत, भज्यासोबत मिरची वगैरे आहे, मला तर खूप आवडती आणि मिरची सप्पक होती, त्यामुळं मस्त जेवणाचा बेत झाला. कारण ट्रॉफिकमुळं आणि उशीर आल्यामुळं खूप कंटाळून जीव गेला होता. मग काय, गरम गरम भजी घेतले, वडापाव घेतला आणि खायला चालू केलं आणि जेवणाचा बेत मस्त झाला होता. सोबत तूप पण होतं. तूप हे प्रत्येक भाज्यामध्ये खातो, तूप खाल्लं की रूप येतं म्हणतात, पण आम्ही काय तूप तिघंजण खात नाही, मुलं आणि मी जास्त करून खात नाही. हे साहेबांसाठी, कारण तूप खाल्ल्यानंतर शरीराला चांगलं असतं. तूप खाल्लं की रूप येतं, हे असंच आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.